तर शेतकरी मित्रांनो बघू शकता गहू दाणे भरणीच्या अवस्थेत आहे आणि आता या ठिकाणी उंदरं हे आपल्या गव्हाचं नुकसान करायला सुरुवात केलेली आहे। बघू शकता उंदराचे या ठिकाणी छिद्र हे आपल्या गावामध्ये झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो याचं नियंत्रण करण्यासाठी आपण घेतलेलं आहे झिंक फॉस्फेट आणि बघू शकता आपण गव्हाला अगोदर तेल या ठिकाणी चोळून घेतलेलं आहे, म्हणजे गव्हानं या ठिकाणी गोड तेल जे आहे आपलं ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, कारण की उंदराला अट्रॅक्ट होण्यासाठी आपण या गोड तेलाचा वापर करत आहोत आणि त्याबरोबर त्याच्यावर आपण झिंक सल्फेटचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे आता आपण त्याला औषध चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण ज्या ज्या ठिकाणी उंदराची अशी छिद्र दिसत आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे ही दाणे टाकत आहोत। तर शेतकरी मित्रांनो याने गोड तेलामुळं ही उंदरं या ठिकाणी अट्रॅक्ट होऊन आपलं हे जे नुकसान आहे हे या ठिकाणी टळणार आहे। उंदराचा बंदोबस्त हा आपण योग्य वेळीच करणं आवश्यक आहे, जर आपण केला नाही तर निश्चित आपलं नुकसान या ठिकाणी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जिथं जिथं हे अशा प्रकारे नुकसान झालेलं दिसेल, जिथं छिद्र दिसतील हे या ठिकाणी आपण ते गहू टाकणार आहोत आणि अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो। तर आपण वेगवेगळ्या प्रकारे झिंक फॉस्फेटचा वापर या ठिकाणी करू शकतो। तर आपण मुरकुलाद्वारे म्हणजे जे आपले या ठिकाणी त्याचा देखील वापर करू शकतो। त्याचबरोबर आपण गव्हाच्या किंवा ज्वारीच्या उंड्यामध्ये ते टाकून त्याचे गोळे करून या ठिकाणी छिद्राच्या जवळ ते ठेवून आपण उंदराचा बंदोबस्त करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता नियोजन आपलं चालू आहे। नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।